अमित शहांचा फोटो जाळून आनंदनगरमधील भीमसैनिकांनी केला निषेध। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत संविधानाचे निर्माते भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात देशभरात पडसाद उमटले आहेत। आज कोपरी भागातील आनंदनगरमधील भीमसैनिकांनी निषेध रॅली काढून आपला रोष व्यक्त केला। 2000हून अधिक भीमसैनिक, संविधान प्रेमी नागरिकांचा समावेश असलेल्या निषेध रॅलीची सुरुवात आनंदनगर कामगार कल्याण केंद्राच्या पटांगणातून झाली। डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक बुद्ध विहार मार्गे ही रॅली 12 बंगला सर्कल जवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापाशी आली। त्यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करत अमित शहा यांच्या केंद्रीय गृहमंत्री पदाच्या राजीनाम्याची मागणी केली। संतापलेल्या नागरिकांनी अमित शहा यांच्या छायाचित्राचे यावेळी दहन केले। मिलिंद बनकर, पत्रकार आनंद कांबळे, प्रवीण भाऊ गायकवाड, विजय दळवी, सोनाली सरदार, निलेश खैरे, संदीप बनकर, वृषाली दळवी जाधव, भरत उबाळे, हिरा वानखेडे, योगेंद्र बाळाहाटे, महादेव बोकडे, प्रवीण झेंडे, राहुल कांबळे, सुभाष भोसले, शरद वायदंडे, उत्तम खाडे, पत्रकार नितीन दूधसागर, रवींद्र बच्चाव, हरेश दारोळे यांच्यासह 2000हून अधिक नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते। निषेध रॅली आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अमित शहा एक देशाचा तडीपार गुंड, या गुंडाला बाबासाहेब नागरिकांना स्वर्गात जायला मिळेल असं बोलले होते। पण माझी एक विनंती होती पोलिसांना, ह्या तडीपारला तुम्ही पोलीस चौकीमध्ये घेऊन त्याला प्रसाद दिला नाही। कारण चांगले लोक पोलीस स्टेशन मध्ये स्वर्ग पण बघितलंय, नर्क पण बघितलं, देव पण बघितलं पोलीस स्टेशनला गेल्यानंतर। फक्त हा माणूस वाचला कसा काय? हा तडीपार गुंड बाबासाहेबांबद्दल असं जर बोलत असेल तर आमच्यातला लहानात लहान तरुणातला तरुण, भारतातला म्हातारा रस्त्यावरती रक्त पेटून उठल्याशिवाय राहणार, रक्त खवळलेलं आहे। तर ह्या माणसाने ज्या माणसाने आम्हाला माणसातून माणसामध्ये उभं केलं, त्या महामानवाबद्दल जर असं कोणी बोलत असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणी बोलत असेल तर आम्ही कदापि सहन करून घेणार नाही। हे तर फक्त आमची एक झाकी होती, बहुत कुछ बाकी आम्ही इतना ही कहलाएंगे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा